जय महाराष्ट्र मित्रांनो, ॲसेंचर या कंपनीतर्फे लेटेस्ट जॉब अपडेट घेऊन आलो आहे. खासियत त्याची अशी आहे की 7,000 प्लस जागांसाठी भरती निघाली आहे. 2026 ची सगळ्यात मोठी भरती असणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्रामध्ये पुणे आणि मुंबईसाठी 1200 प्लस जागा असणार आहे. फ्रेशर्स पण आहे, एक्सपिरियन्स पण आहे आणि लेटेस्ट अपडेट आहे. म्हणजे काल परवाच हे अपडेट आलेलं आहे आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे, म्हणजे कुठलीही फी नाही आहे. जस्ट इथे आपण अप्लाय करणार आहोत, त्यानंतर शॉर्टलिस्टिंग होईल, इंटरव्ह्यू होईल आणि सिलेक्शन होईल. त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे यांच्या ऑफिशियल करिअर पेजवरून आपण अप्लाय करतोय. कुठलंही थर्ड पार्टी वेबसाईट नाही आहे. त्यामुळे जेन्युइन आणि जबरदस्त अपडेट आहे. डिटेलमध्ये समजून घ्या. मग तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाचं ग्रॅज्युएशन झालंय, मग सायन्स, कॉमर्स, आर्ट्स म्हणजे कुठलंही ग्रॅज्युएट तुम्ही आहात किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करताय किंवा इंजिनिअरिंग झालंय, तुम्ही सगळे इथे अप्लाय करू शकताय. डिटेलमध्ये समजून घ्या. त्याआधी अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर ॲसेंचर यांचं ऑफिशियल वेबसाईट दिसून जाईल. तुम्ही ते बघू शकताय. संपूर्ण माहिती आहे, नेमकं ही कंपनी काय काम करते, कशा प्रकारे आहे, काय आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इंडियामध्ये म्हणजे भारतामध्ये भरपूर सारे यांचे ऑफिसेस आहे आणि तुम्ही ते बघू शकता. हे यांचं करिअर पेज आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं 7,213 जागा आहे. 7,000 प्लस लेटेस्ट जागा आहे, ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. आणि सुरुवातीलाच बघा पुणे पुणे पुण्यामध्ये आहे, म्हणजे पुण्यामध्ये सगळ्यात जास्त वॅकन्सी आहे. मुंबईमध्ये त्यापेक्षा जास्त आहे आणि लेटेस्ट आणि वेगवेगळे डिपार्टमेंट आहे. म्हणजे तुम्हाला कस्टमर केअरमध्ये जायचं आहे, सिक्युरिटीमध्ये जायचं आहे, डिझायनिंगमध्ये जायचं आहे, HR मध्ये जायचं आहे, लीगलमध्ये जायचं आहे, ऑपरेशन्समध्ये जायचं आहे. तर वेगवेगळे डिपार्टमेंट आहे, त्यानुसार आहे. सगळ्यात जास्त तुम्ही ते बघू शकताय ऑपरेशन अँड डिलिव्हरी यामध्ये सर्वात जास्त वॅकन्सी आहे. मग तुम्ही फ्रेशर्स आहात, एक्सपिरियन्स आहात, त्यानुसार इथे सिलेक्ट करू शकताय. आता आपल्याला पुणे आणि मुंबई म्हणजे महाराष्ट्रामध्ये पाहिजेलं आहे, तर ते दोन सिटीज मी इथे सिलेक्ट केल्या. जसं की बघू शकताय मुंबईमध्ये 1207 जागा आहे आणि पुण्यामध्ये तुम्ही ते बघू शकताय 165 जागा असणार आहे. जसं की तुम्ही ते बघू शकताय 0 to 2 इयर्स एक्सपिरियन्स म्हणजे फ्रेशरसाठीच अशा मी निवडल्या आहे, जेणेकरून फ्रेशर्स पण अप्लाय करू शकतोय, एक्सपिरियन्स पण अप्लाय करू शकतोय. मग अगदी सोपं आहे. कस्टमर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणजे थोडक्यात काय कस्टमर केअरचंच काम असणार आहे. इथे बघा ऑपरेशन आहे, हे पण जे ऑफिस डेस्क आहे त्या प्रकारचं काम आहे. त्याच्यानंतर बघा टॅक्स असोसिएट म्हणजे तुमचं बी.कॉम झालंय, तुम्ही ते अप्लाय करू शकताय. तर अशा भरपूर साऱ्या वॅकन्सी इथे बघा टोटल 115 पानं आहे. आणि जर का समजा इथे बघा हे मुंबई मी काढून टाकलं, तुम्हाला फक्त पुण्यातच पाहिजेल आहे किंवा मुंबईतच पाहिजेल, तर इथे बघा कस्टमर कॉन्टॅक्ट यावर मी क्लिक केलं. यावर क्लिक केल्यानंतर इथे बघा पोस्टेड विदिन 24 अवर्स म्हणजे लेटेस्ट 24 तासाच्या आत हे अपडेट आलेलं आहे. त्यामुळे एवढं फास्ट अपडेट मी तुम्हाला देतोय. त्यामुळे लाईक तर बनतच आहे. मला माहिती आहे तुम्ही लाईक करायला कंजूसी करता, पण नक्की करा आणि तुम्हाला कशा प्रकारच्या वॅकन्सी पाहिजेल त्या पण कमेंट करा. जेणेकरून मी रिसर्च करून कंपन्यांकडनं माहिती मागून त्या व्हिडिओची माहिती तुम्हाला देऊ शकतोय, इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देऊ शकतोय. ओके. आता नेमका कशाप्रकारे अप्लाय करायचं तुम्हाला ते पण सांगतो. ओके. जसं की इथे बघा, इथे पुन्हा पुणे टाकतो. समजा तुम्हाला नागपूर पाहिजे असेल तर बघा नागपूरमध्ये सुद्धा मी नागपूरवर क्लिक केलं आणि अप्लाय केलं, तर नागपूरमध्ये सुद्धा 2 वॅकन्सी आता सध्या आहे. ओके. मग इथे भरपूर साऱ्या वॅकन्सी झाल्या. मग तुम्हाला कशा पाहिजेल, काय पाहिजेल त्यानुसार आपण इथे सिलेक्ट करू शकतो. इथे बघा तुम्हाला या डोमेननुसार पाहिजेल तर ते पण तुम्ही सिलेक्ट करू शकताय. आता सगळ्यात पहिले आहे इन्शुरन्स ऑपरेशन असोसिएट. यावर मी क्लिक करतोय. यावर क्लिक केल्यानंतर ते पेज आपल्यासमोर ओपन झालेलं आहे. पुण्यामध्ये फुल टाईम जॉब आहे. एक्सपिरियन्स 0 to 2 इयर्स पाहिजे म्हणजे फ्रेशर्स पण एक्सपिरियन्स पण अप्लाय करू शकताय. जॉब डिस्क्रिप्शन काय तर इथे बघा तुमचं रिअल इस्टेट मॅनेजमेंट जे आहे त्या रिलेटेड तुमचं इथे काम असणार आहे. कंपनीबद्दल माहिती दिलेली आहे. कशाप्रकारे काय सगळी माहिती दिली आहे. क्वालिफिकेशन काय एनी ग्रॅज्युएट. असं नाही की तुमचं MBA झालं पाहिजे किंवा सायन्सच झालं पाहिजे. एनी ग्रॅज्युएट. बी.कॉम झालंय, BA झालंय, BSc झालंय, फार्मसी वगैरे झालंय, पण तुम्हाला अशा प्रकारचा जॉब पाहिजे आहे, तरी तुम्ही अप्लाय करू शकताय. लोकेशन पुणे असणार आहे. इथे इक्वल एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी असं नाही की तुम्ही मेल आहात, फिमेल आहात, इकडून आहात, तिकडून सगळ्यांसाठी इक्वल अपॉर्च्युनिटी असते. Accentureबद्दल माहिती दिलेली आहे. इथे महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन यांचा ईमेल ॲड्रेस दिलाय @accenture.com. ओके. बाकी सगळी माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल. बेनिफिट्स काय काय मिळतात,
कशा प्रकारे हायरिंग प्रोसेस आहे, इंटरव्ह्यू टिप्स तुम्हाला पाहिजेल तर यांनी दिलेलं आहे. जस्ट तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे आणि कशाप्रकारे तुमचं ॲप्लिकेशन जर्नी सोपं होईल, कशाप्रकारे तुम्ही देऊ शकताय, ही सगळी माहिती ती दिली आहे. बघा इंटरव्ह्यू कशाप्रकारे सक्सेसफुल करायचा, यांचेच एचआर कशाप्रकारे इंटरव्ह्यू घेतात त्याचीही माहिती दिली आहे, जेणेकरून तुम्हाला सोपं जाणार आहे. त्यामुळे फक्त आपण माहिती जॉबची देत नाही, तर प्रॉपर इन्फॉर्मेशन देतो, जेणेकरून तुम्ही तो जॉब मिळवायला तुम्हाला हेल्प होऊ शकेल. ओके. बाकी कुठले बेनिफिट्स मिळतात ते पाहिजे असेल तर बघा बेनिफिट दिलेले आहे. बेसिक पे असतो, बोनस असतात, एम्प्लॉयमेंट शेअर परचेस प्लॅन असतो, लाईफ इन्शुरन्स मिळतो, ॲक्सिडेंट कव्हर मिळतं, फ्युचर सर्व्हिस लायबिलिटीज मिळतात. त्याच्यानंतर इथे बघा तुमच्या टाईम म्हणजे तुमचं ओटी वगैरे असेल ते मिळतं, पब्लिक हॉलिडेज मिळतात. बाकी एवढे सगळे बेनिफिट यांनी मेन्शन केलेले आहे ते सुद्धा मिळतात. तिथे वेगवेगळे ट्रेनिंग्स होत असतात, ट्रिप्स होत असतात, बाहेरच्या देशामध्ये जायची संधी मिळते. कारण की टॉपची कंपनी या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळत असतात. ओके. ही झाली आपली पहिली वॅकन्सी. ओके. आता दुसरी वॅकन्सी आपल्याला पाहिजे तर तुम्ही ते बघू शकता टॅक्स असोसिएटची. ही पण पुण्यामध्ये फुल टाईम आहे, फ्रेशरसाठी पण अप्लाय करू शकतोय. इथून आपण जॉबला अप्लाय करू शकतो. इथे काय पाहिजे तर इथे बघा टॅक्स असोसिएटचं आहे. इथे पोस्टिंगचं नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन इथे बी.कॉम पाहिजे. आता पहिल्याच्यात कोणीही अप्लाय करू शकताय या टॅक्ससाठी इथे बी.कॉम पाहिजे कारण की सिमिलर एज्युकेशन त्यांना पाहिजे. लोकेशन पुणे आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली आहे. तुम्ही ते चेक करू शकताय. बाकी बेनिफिट वगैरे सगळं सेम आहे. पुढचं आहे इनबाउंड सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह. मुंबईमध्ये जॉब असणार आहे. इथे बघा फ्रेशर्स एक्सपिरियन्स दोघांसाठी आहे, फुल टाईम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेटेस्ट अपडेट आलेलं आहे. ओके. अजून खाली तुम्ही स्क्रोल करू शकता, सगळी माहिती दिलेली आहे. क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएट आहे, लोकेशन मुंबई आहे. पुढची जी वॅकन्सी आहे तुम्ही ते बघू शकताय मुंबईसाठी आहे. ओके. म्हणजे अशा भरपूर साऱ्या वॅकन्सी आहे. इथे बघा जर तुम्ही यावर क्लिक केलं ना, तर तुम्हाला इथे सगळ्या वॅकन्सी दिसून जातील ऑल ओव्हर इंडियामध्ये. पण तुम्हाला आपल्या पुणे, मुंबई, नागपूरमध्ये पाहिजे तर यावर क्लिक करा. तुम्हाला त्या पण दिसून जाईल. जवळपास किती वॅकन्सी आहे तुम्ही ते बघू शकताय. फक्त यावर कुठे क्लिक करू नका नाही तर तेच सिलेक्ट होतं. ओके. त्यानंतर पुढची जी वॅकन्सी आहे तुम्ही ते बघू शकता ॲप्लिकेशन टेक सपोर्टसाठी आहे. पुण्यामध्ये आहे. स्किल्स कुठले पाहिजे, व्हॉईस सपोर्ट पाहिजे, सर्व्हिस डेस्क पाहिजे, मॅनेजमेंट पाहिजे. हे असेल तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. इथे बघा 15 इयरचा फुल टाईम एज्युकेशन पाहिजे. म्हणजे एज्युकेशनमध्ये गॅप नको आहे. फुल टाईम तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं आहे 15 वर्षाचं म्हणजे पहिलीपासून ते तुमचं जे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले तोपर्यंत फुल टाईम पाहिजे. ओके. त्याच्यानंतर पुढची जी वॅकन्सी आहे ती पण बघू शकताय कस्टमर सॉफ्टवेअर इंजिनिअरची आहे. पुण्यामध्ये आहे. इथे पण तुम्हाला सगळी माहिती बघायला मिळेल. आता अप्लाय कसं करायचं? अप्लाय करणं अगदी सोपं आहे. कुठलं पण स्किल्स तुमच्याकडे आहे त्यावर जस्ट तुम्हाला क्लिक करायचं जसं की बघा आता मी इथे आलो. समजा मला फक्त पाहिजेल काय पाहिजेल आहे? पुण्यामध्ये पाहिजेल आहे. तर बघा मी यावर क्लिक केलंय पुणे, मुंबई. ओके. मग यामध्ये भरपूर साऱ्या वॅकन्सीज आल्या. मला वाटलं की नको. मी काय करतो सेकंड पेजवर जातो. सेकंड पेजवर पाहिले यामध्ये मला काही जमतंय का? मी कुठल्या पोस्टला अप्लाय करू शकतोय का? नाही जमत आहे. तिसऱ्या पेजवर जातो. तिसऱ्या पेजवर मग आता इथे काय आलंय इन्शुरन्स ऑपरेशन असोसिएट हे मला येतंय किंवा अजून खाली स्क्रोल करा. या रिलेटेड सगळ्यात जास्ती मग मी यावर क्लिक केलं. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. हे तुम्हाला कष्ट घ्यावे लागेल. थोडं सर्च करावं लागेल तुमच्या प्रोफाईलनुसार, तुमच्या एज्युकेशननुसार, तुमच्या स्किल्सनुसार. ओके. त्यानंतर इथे बघा रीड फुल जॉब डिस्क्रिप्शन यावर क्लिक करायचं आहे. संपूर्ण माहिती आली आहे. येस मी हे अप्लाय करू शकतोय. तुम्हाला कॉन्फिडन्स आला तर अप्लाय नाव यावर क्लिक करायचं आहे. यांच्या ऑफिशियल करियर पेज जॉब अप्लायवर घेऊन आलो आहे. मी ईमेल ॲड्रेस, पासवर्ड, कॅप्चा टाकून इथे साइन इन करायचं आहे. नवीन तुम्ही असाल तर स्टार्ट ॲप्लिकेशन करून तुम्हाला सगळ्यात आधी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. म्हणजे ईमेल ॲड्रेस तो व्हेरिफाय करून घ्यायचा आहे. मग पर्सनल डिटेल्स, नाव, आडनाव हे सगळं टाकून तुम्हाला क्रिएट करून घ्यायचं आहे. क्रिएट केल्यानंतर तुमचे सगळे डिटेल्स जसं की तुमची शाळा कुठून झाली आहे, 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन किती टक्के पडले, काय केलंय, सगळं टाकून तुम्हाला फॉर्म सबमिट करायचं. तर जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे. ज्यांना ॲसेंचर सारख्या टॉप कंपनीत काम पाहिजे नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला कुठल्या प्रकारच्या वॅकन्सी पाहिजे किंवा काय शिक्षण झालंय, कशा प्रकारचे जॉब अपडेट पाहिजे त्याही कमेंट करा आणि अशाच अपॉर्च्युनिटीज एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.